जेव्हा मी केमिकलने शेती करत होतो सर आणि पाण्याने आम्ही ज्वारी पेरत होतो, तर त्यावेळेसचे अनुभव असे होते माझे. 3 महिने रेग्युलर कष्ट करायचो आम्ही ज्वारीला. बर. आणि शेवटच्या वेळेस जेव्हा हे दाना भरण्याची अवस्था पक्वतामध्ये आली हां. की पूर्ण टोटल लॉस व्हायची. हे अशी झुकायचीच ती. एक गेरं पडलं त्याच्यानंतर असं हळूहळू पूर्ण झुकत जायची. एवढी केलेली मेहनत पूर्ण पाण्यामध्ये चालली जायची. शेवटी मग असं युट्यूबवरती तुमचे व्हिडिओ पाहिले सर, आणि त्याच्यातनं मी निर्णय घ्यायचा ठरवला की आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागेल, कारण की पाण्याचं धरलेला गरजा आणि मातीतली गुणवत्ता ही माझ्या लक्षात यायला लागली हळूहळू. पण असं काही कळतच नव्हतं की काय करायला पाहिजे बुवा नेमकं. 2022 पासून 23 पर्यंत मग मी डायरेक्टली SCT चालू केलं. म्हटलं आणि याच्याने काही त्यांची भूक भागणार नाही, पीक काही भागवणार नाही, पुढला पाऊल आपल्याला उचलायलाच पाहिजे. त्यावेळेस मग मी RNPS 3 किलो आणलं सर. कधी 23 मध्ये? 23 मध्ये. आतापर्यंत जी नासाडी केलेली आहे आपण जमिनीमध्ये युरिया टाकून आणि केमिकल टाकून हे कसं धुतलं जाईल पहिले. याला SSM टाकलेलं आहे सर फुल ताकदीने पूर्ण. हो, याला फक्त SSM. SSM. जे 20 पंप मारायचा, असे 2 पंप लागायचे मला चार्जिंग झालेले. बर. तर दोघं 40 पंप मारायचं सर एवढ्या शेताला मी एकटा. केमिकलचे किती फवारणी करता हे शेत? या कणसांवरती जर आडी घुसली ना सर, 8-8, 9-9 आडी काढलेले आहे सर या कणसामधनं केमिकलच्या. केमिकलच्या. आणि ती फवारणी केलेली आहे आम्ही. असं समोरच आहे माझ्याकडे, याच्याकडे 18 म्हशी आहेत सर. तर तो चारा याला देऊन टाकला होता मी, धान्य खुडून घेऊन चारा तू घेऊन जाय, कारण की त्या आडीने एवढं पूर्ण खाऊन टाकलं होतं. हुरड्याचा कसा वास येतो तसा ऑलरेडी वास येऊ राहिला भाजायच्या अगोदरच. आणि ह्याच्या जवळ जा, तुम्हीच घ्या. सर्दी बहिणी ना तुम्हाला, घ्या याचा वास. त्याचा काय येतो वास येतो, बरोबर आहे ना. केमिकलवाल्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी, आता तो बघूनच घ्या तुम्ही. म्हणजे कसं आहे, म्हणजे आणखी कार्यक्रम कसं केलं झालेला आहे, किती अवघड झालेला आहे बघा त्यांनी काय कसं काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं या शेतकऱ्यानं. कुठं त्याचं वालं चुकावलं, इथला देवाने त्याचा घात केला. काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं. माणूस मारेल तेव्हा मारेल, पहिले दिवस मारतोय आपल्याला. शेतकरी म्हणून जगावं का माणूस म्हणून जगावं हे समजून असं झालं. काय करावं या शेतकऱ्याला, कुठं पाहावं या शेतकऱ्यानं. नोकरीवाल्यांना काय हे सरकार त्यांना महिने पगार देतं, शेतकऱ्याला कोण देईल. 4 महिन्यात येणारं पीक जर ते आता धसत राहिलं तर त्याला 4 महिन्यात काय लुसून भेटेल, काय भेटेल त्याला 4 महिन्यात. काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं. सर यांना समजवण्याच्या पलीकडेच सर. आज एवढ्या लोकांना भेटलो मी. चला आमचे गुरु येत आहेत शेवटी, चला आमच्या बरोबर आमच्या शेतापर्यंत. 2 गोष्टी ऐकून घ्या. त्यांना त्यांच्या डोक्यात भलतंच काही केमिकलचं असेल, कोणतरी असंच कोणीतरी येतं असेल. काय करावं या शेतकऱ्याने, असं काय करावं या शेतकऱ्याने, शुद्धीवर यावं या शेतकऱ्याने. बरोबर आहे सर. हे पीक खाली का पडतं हे लक्षात ठेवा. बघा, झाडाचा एक नियम आहे, कुठल्याही पिकाचा एक नियम आहे. काय हे बघा याचा आताच जीव चाललाय. त्याला किती दाणे लागतील आणि बघा ना तुम्ही याचे वांज किती येतील, आणि याचं ताट जाडी बघा, याची जाडी बघा. हे 4 एका झाडाचे, एकाच दानापासून तयार झालेले. अरे 4 नाही 5 आहे सर. हो, एका दाण्याची किती आहे? 5 आहे. 5 दाणे सर. 9 फुटे पाहिलेत मी स्वतः. SCT वैदिकला RNPS टाकल्यावर कणीस मोठे, फुटवे किती खतरनाक आहे. म्हणजे कणसाला कणीस लागलेले,
आणि पूर्णपणे फ्लॅट आहे पूर्ण. एक सारखी दिसते. ते एकाच वर्जनला काढलाय फक्त, तो बी त्याचं म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे व्हरायटी चेंज झाली. नाही तसं नाही, तसं नसतं ते. तुम्हाला माहिती नाही आहे, ज्या वेळेस एखाद्या पिकाला खूप ताकद भेटते त्यावेळेस ते काय करतं, जेनेटिकली बदल करतं. म्हणजे त्याच पिकामध्ये असे काही रोपं तयार होता का त्याचं उत्पन्न वाढीचं रोप तयार होतं. म्हणजे पुढच्या जेनेटिक्समध्ये त्याला तुम्ही जर हे बी धरून ठेवलं ना वेगळं, तर याची वेगळी जात तयार होईल. लोक म्हणतात ना सिलेक्शन व्हरायटी आहे, म्हणजे सिलेक्शन व्हरायटी अशीच राहते. जेव्हा ते कणीस उमललं ती आळी फार मेलेली निघाली सर बाहेर. हे पण ऑब्झर्व केलं सर मी त्याच्यामध्ये. आळी मेलेली निघाली बाहेर. जी आळी खाऊन खाऊन पोग्यामध्ये दाबली गेली ना, ती मेलेली निघली सर बाहेर. सांगा बरं का बरं मेली ती? तुम्ही यांची ज्वारी खाल्ली, काय वेगळं वाटलं तुम्हाला? टेस्ट आला की एकदम स्वीटनेस. हा बर, एक नंबर. नरम कशी खायला? हा, भाकरी खायला नरम. भाकर जास्त वेळ नरम होते. पण पाणी सोडलेलं नाही सर मी बागेला. सर जशी गेले ना त्यांनी सांगितलं पाणी दिवस बंद. झाले? आता किती दिवस झाले असतील सर तुम्हाला इथं जायला? नाही, जास्त झालं. हा किती? 16 तारखेला. आज तारीख किती आहे? आजची 5 20 दिवस झाले. 20 दिवस झाले बरोबर. अजून पाणी दिलेलं नाही. गिरनरी एवढी जबरदस्त झाली झाडाची. तर अरे म्हटलं काय किती आपण हे दुष्काळीच पीक आहे ना. सर्व काही निंदलेलंच नाही सर शेत. निंदलंच नाही. जशी पेरणी केली तसं विषयच नाही सर. निंदायचा विषयच नाही आहे सर. अरे बाप, निंदतच नाही. पहिला मुद्दा म्हणजे पाणी नियोजन सर. त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे शेतीचं. ज्याने पाणी समजलं त्याचीच वाणी वाजणार आहे. ज्याने पाणी ज्याला समजलं नाही त्याने वाणी वाजू नये, त्याची वाणी बंद होणार. सर्वच बंद होणार आहे सर. हा, त्याची निर्वाणी होणार आहे. हा, अफाट पाणी द्यायचं आणि अफाट पिकाला बी खाऊ घालायचं आणि मग ते काही याच्यात हे नाही सर. जेवणाचा कार्यक्रम राहतो. बरोबर. मग ते कांदे आणलेले होते आम्ही. कोणाच्याही ताटावरती तो कांदा पडायचा नाही. एवढा त्याच्यामध्ये उचल खायची. टेस्ट आणि गुडचट लागायचा तो. असा वास त्याला नाही काय यायचा, वापरलं होतं? सेंट. हेच आपलं ऑरेंज पेस्ट टाकलेलं होतं त्यावेळेस. 3 वेळेस ट्रॅक्टर वापस गेलं सर या शेतातनं. हा, काहीच लागायचं नाही खाली. काही घ्यावं लागलं. विषयच नाही सर. असं इतकं डोकं टणटण माती निघायची करायचं. नाही. म्हटलं काय काय वापरलेलं आहे ते गरगर फिरायला लागलं. युरिया वापरला, DAP पोटॅश, वापरली, DAP, पोटॅश 10-26 सगळी हा, गोष्टी. उत्पन्न काढायचं. हे पावडर भारी भारी जमिनीचा पण नाश करून पावडर टाकला. टाकायचं. तेव्हा ते मग ते ऑटोमॅटिक ते लक्षात आलं. आम्ही आमच्या बागीच्यावाल्यांना सांगितलंय की तो कंपनीचा मालक शेतात येतोय म्हटलं, आपण जे खत टाकलंय तो स्वतः येतोय म्हटलं आज. जेव्हा लष्करी आळी पडते ना, फक्त 24 तासामध्ये 2 तास विश्रांती घेते ती. आणि खायला एवढं लागतं सारखी तिला. कामाला लागते ती. सारखी नावच कठोर लष्कर आहे तिचं. लष्करी आहे ना ती शेवटी. मला समाधानी वाटते. आम्ही टीव्हीवर व्हिडिओ बघतो ते समाधानी वाटते की सगळे खुश राहतात. म्हणजे एसटी वैदिकचे हा SCT TV लावून बघता? शेतकरी. हा टीव्ही, मोठी टीव्ही घेतली तेवढ्यासाठी मी. तुम्ही. तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर पांडुरंग पगारे. तुम्हाला काय एवढं वेळ लागलंय? मी 4K टीव्ही घेतली एवढ्यासाठी. एक पूर्ण क्वालिटी बघतो मी ती. तुम्ही व्यापारी आहेत? हा, व्यापारी. आमचं काहीतरी भाग्य. तुमचे पाय आमच्या जमिनीला लागले सर. 5-5 वर्ष बोरगावला वेटिंगला आहेत आपण सर भेटलो होतो शेतकरी. इथून 5 किलोमीटर. तेव्हा आम्ही 5-5 दोघं वर्ष जवळ वेटिंगला आहेत होतो. शेतकरी, तरी तुम्ही त्यांना भेटत नाही. आणि आज आमचं एवढं भाग्य की आमच्या शेतात आहेत तुम्ही आज. तुम्हाला माहित नाही सर तुम्ही काय असते आमच्यासाठी. हा, आम्ही सर, पूर्ण मला- अभ्यास केलेला आहे सर. म्हणजे आम्हाला मी स्वतः ऍग्रिकल्चर केलं. मला माहिती केमिकल काय आहे. पण आज म्हणजे ज्यांचं आयुष्य जे तुम्हाला जे कनेक्ट झाले, जे जोडतायत ना सर, आयुष्य बदलत आहे आमचं. स्पेसिंग बघ, स्पेसिंग. हे पूर्ण झाड आहे, एक झाड. हे एकाच 3 फुटवे ना? हो. हा, 3-4 असे आलेले आहेत सर. हे बघा, हे बघा 4, 3, 4 असे. हे बघा, हे बघा, हे तिसरं आहे. हो. हे पहिलं, हे दुसरं, आणि हे तिसरं सर. आणि हे पा 1 4 परत 3. हे काय लावली पावडर? हो, माणसंच पावडर लावता असं ऐकलं तुम्ही? सर मागचे अनुभव जर बघितले ना सर, इथलेच हां, ज्वारी एवढी राहायची.
आणि 2 परडे बी कमीत कमी भरायचे. आमचे जे टोमी असायचे ना लाणी करताना तेवढेच भरायचे फक्त. 25 किलो धान्य येत नव्हतं एवढ्या जागेमध्ये. हे बघा प्रत्येक फांदी वेगवेगळी आलती. स्प्रिंग टाईप ख्रिसमस ट्री. हे बघा किती आहे म्हणजे बघा माझ्या चेहऱ्याची एवढी उंची त्याची बा. हां रस्त्याने पाहिले आम्ही हे काय म्हणलं ज्वारी पाहायला घेऊन चालले काय कळणार म्हणलं. नाही सर त्यांचं काय होतं आता प्रॉब्लेम, ज्वारी पूर्ण पक्वता झाली, पाणी भरलं का पूर्ण आडी पडते आता, पूर्ण म्हणजे अशी जपली जाते पूर्ण प्लॉटचा प्लॉट. माझं पण तसंच व्हायचं, आराम करते. मी पण इथं केमिकलवरती जेव्हा शेती करायचो ना तर रात्रभर भरणं करावं लागत होतं मला इथं. 3 महिने आपण मेहनत घेतो ज्वारीची. जेव्हा मी केमिकलने शेती करत होतो सर आणि पाण्याने आम्ही ज्वारी पेरत होतो तर त्यावेळेचे अनुभव असे होते माझे. 3 महिने रेग्युलर कष्ट करायचो आम्ही ज्वारीला. आणि शेवटच्या वेळेस जेव्हा हे दाना भरण्याची अवस्था पक्वतामध्ये आली की पूर्ण टोटल लॉस व्हायची. हे अशी झुकायचीच ती. एक घेरं पडलं त्याच्यानंतर असं हळूहळू पूर्ण झुकत जायची. एवढी केलेली मेहनत पूर्ण पाण्यामध्ये चालली जायची. शेवटी मग असं युट्यूबवरती तुमचे व्हिडिओ पाहिले सर आणि त्याच्यातनं मी निर्णय घ्यायचा ठरवला की आपल्याला काहीतरी वेगळंच करावं लागेल. कारण की पाण्याचा धरलेला गरजा आणि मातीतली गुणवत्ता ही माझ्या लक्षात यायला लागली हळूहळू. पण असं काही कळतच नव्हतं की काय करायला पाहिजे बा नेमकं. मग त्यावेळेस नेमके तुमचे व्हिडिओ समोर आले. कधी पाहिले व्हिडिओ? हे 2022ची गोष्ट आहे सर. आणि त्यावेळेस जेव्हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली त्यावेळेस नेमकं मी कॉन्टॅक्ट नंबर शोधायला लागलो की आपल्याला कुठे अवेलेबल बी कोणकोणते शेतकरी वापरतायत. अशा पद्धतीने मी त्या याच्यामध्ये सहभाग व्हायला लागलो हळूहळू. मग मला गोणगावचा नंबर त्याच्यावर युट्यूबवर तर सगळे हायफाय डाळिंब काय, द्राक्ष काय, पपई काय, सीताफळ काय त्यावेळेस होते ते सर्वे. पण म्हटलं आजूबाजूच्या परिसरात बघायचं आपण की कोण करतंय आणि किती सक्सेस होतोय. मग त्या टेक्नॉलॉजीवरती आम्ही जवळजवळ 6 महिने डिस्कस केलं की काय कसं आहे न्यूट्रिशन असतील काय असतील. त्यावेळेस मग आम्हाला फक्त कृषी अमृत आणि सॉइल चार्जर हाच आमचा. पिकं काय आहे? पिकं आमचे कापूस, ज्वारी, निंबू अशी पिकं घेतो आम्ही. बैमून, गहू, सिजनेबल. म्हणजे तरी पण डिटेल नॉलेज डिटेल अभ्यास रोज सर असं नॉलेज मग हळूहळू आम्ही 2022 पासून 23 पर्यंत मग मी डायरेक्टली SCT चालू केलं. म्हटलं जमिनीला आपण 22 पासून म्हणजे ताव दिलेला आहे जमिनीला रासायनिकचा. आपण थोडं याच्याने शांतता गारवा करू. मग मी कृषी अमृत रिकमेंड केलं सर. मग सर्व शेतांना सर्व. तुमची शेती किती आहे? माझ्याकडे 7 एकर आहे. इथं 7 एकर. आता हे प्लॉट किती? इथं कमी आहे. बाकी गावाला किती? 4 एकरचा प्लॉट. कृषी अमृत आणि केमिकलचा थोडा सपोर्ट देऊन शेती करायला सुरुवात केली. सॉइल चार्जर आणायला लागलो आणि थोडं सोडायला लागलो. माझे त्याच्याने मग मला थोडंसं ग्रोथ वगैरे पानांची काळोखी या गोष्टी मला कळायला लागल्या. मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की आता हे कीड वगैरे काही जास्त प्रमाणात येईलच आणि याच्याने काही त्यांची भूक भागणार नाही, पीक काही भागवणार नाही. पुढला पाऊल आपल्याला उचलायलाच पाहिजे. त्यावेळेस मग मी RNPS 3 किलो आणलं सर. 23 मध्ये 23 मध्ये का 24 मध्ये आणलं? नाही 23 मध्ये आणलं. असं नाही म्हटलं का 3 किलोचं पाकिट आणि एवढं 3-3.5 रुपये आणि आपल्याला तर 50 किलोची बॅग आणायची सवय नाही. डोक्यात एकच होतं सर, आतापर्यंत जी नासाडी केलेली आहे आपण जमिनीमध्ये युरिया टाकून आणि केमिकल टाकून हे कसं धुतलं जाईल पहिले. आणि किती आता सांगितलेलंच होतं तुम्ही व्हिडिओमध्ये, विहिरी 2 खोदायच्या आहेत पण कोणाला लवकर पाणी लागेल आणि कोणाला उशिरा लागेल. हे गोष्ट आणखी डोक्यात होती ती हे डोक्यात होतं माझं आपल्याला रिझल्ट. आणि खर्च तसंच झाला की आपण खरंच उपसा केलेला आहे बा. तेव्हा मला कळालं ते. पण मी नाराज झालो नाही. पण आणखी जोमाने या गोष्टींसाठी. मग ते कसं वापरलं? RNPH मी भेंडी लावली होती आपल्या याच्यामध्ये निंबूमध्ये. मग थोडंसं कसरत करावं लागली मला त्याला. कारण की फर्स्ट टाइम वापरणं थोडंसं. कृषी अमृत वापरत होतो पण तरी पण म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं चालेल अजून पुढे शिकू म्हटलं आणि अजून पुढे जोर धरू म्हटलं काहीतरी करू. तसं आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये SSM आलं. अजून जास्त भर पडली सर. पूर्ण क्षेत्राला कसं वापरता येईल आपल्याला आणि त्याच्यातनं आपली उन्नती कशी साधता येईल. मग आता हा ज्वारीचा प्लॉट याच्यासाठी केला सर 33% आपण फॉर्म्युला वापरलेला, 1% व्यवस्थापन वापरलेलं आहे. बरोबर. मग आता 33% अपूर्ण आहे माझ्याकडे. तो पण आता चाऱ्याच्या माध्यमातून क्लिअर होणार. गोअमृत म्हणजे तुम्ही RNPH वापरलं. हो. ह्या पिकाला काय वापरलं? याला SSM टाकलेलं आहे सर फुल ताकदीने. पूर्ण. हो.
याला फक्त SSM SSM. आता SSM आपण 4-4 2-1. अच्छा असा फॉर्म्युला वापरला 4 एकरला 2 म्हणजे एकरी. अच्छा एकरी. हा एकरीच ना मग एकरी 4-4-2-1 बरोबर म्हणजे 4 चौक 16 4 चौक 16 आणि 2 चौक 8 आणि 4 बरोबर आहे ना 16 8 4 हा फॉर्म्युला तुम्ही 4 एकरला वापरला. एकदाच दिला फक्त. हो एकदाच दिलं. किती दिवसाचं पीक असतं हे साधारण 4 महिने लागून जातात. मग तुम्ही लागवडीच्या वेळेसच दिलं हो लागवडीच्या वेळेस. कसं दिलं एवढं सगळं? या वेळेस आम्ही काय केलं, ही नळी असते ना ही पूर्ण शेतात पसरून दिली बरोबर आणि याच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने वगैरे पेरणी नाही केली आम्ही. हा मग आम्ही आमच्याकडे ते टोकन पद्धतीचं यंत्र असतं त्याच्याने पूर्ण क्षेत्र आम्ही हाताने पेरलेलं आहे 4 एकर टोकन पद्धतीने. या पद्धतीने पेरणी केली आणि मटेरियल आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं बरोबर आणि नळींवरती असं व्यवस्थित टाकून दिलं बरं आणि नंतर व्यवस्थित पाणी ऍप्लिकेशन केलं. व्यवस्थित मग सरीवर टाकून दिलं त्याच्यावर लागवड केली. हो लागवड केली. बरं मग सॉईलच्या ड्रीप मधून सोडलं हो किती सोडलं असं? 2-2 लिटर सोडलेलं आहे सर, जास्त काही सोडले. एकदाच सोडलं हो एकदा सोडलेलं आहे. त्याच्यावर सगळं कार्यक्रम सध्या चालू आहे सर. फवारणी वगैरे फवारणी एकच घेतलेली आहे सर. कसली घेतली? ती पण पेस्ट फायटरची घेतली होती. बाकी काही नाही? हा काहीच नाही. बर तुम्ही केमिकल करायचं तेव्हा काय करायचं? माझं असं गणित राहायचं सर, एक पंप 20 पंप मारायचा, हा असे 2 पंप लागायचे मला चार्जिंग झालेले. बर तर दोघं 40 पंप मारायचं सर एवढ्या शेताला मी एकटा. केमिकलचे किती फवारणी करता हे शेतकरी? हे जवळजवळ 5, 7, 8 आता यांनी 12,000 रुपये खर्च झालेला आहे. जवळच कोणाचं आहे? माझ्या शेतावर काकांचं. बर बर मी त्याची त्यांनी किती मारले 5 हात झाले. 5 हात मारले फवारणीचे? फवारणीची ज्वारीला आजपर्यंत. का हो मला एक सांगा, पहिले फवारणी किती करत होते ज्वारीला? नाही तेव्हा हा विषय नव्हता सर. आम्ही जेव्हा लहान होतो ना याच्यापेक्षा थोडे मोठे आमचे वडील जेव्हा शेती करायचे ना त्यावेळेस असा विषयच नव्हता. आता असा एवढा बेकार विषय आहे सर. या कणसांवरती जर आडी घुसली ना सर 8-9 आडी काढलेली आहे सर या कणसामधनं केमिकलच्या? हा केमिकलच्या. आणि ती फवारणी केलेली आहे आम्ही. असं समोरच आहे माझ्याकडे, याच्याकडे 18 म्हशी आहेत सर. तर तो चारा याला देऊन टाकला होता मी, धान्य खुडून घेऊन चारा तू घेऊन जाय, कारण की आडीने एवढं पूर्ण खाऊन टाकलं होतं. लग्न करून आलो मी गावावरनं आणि शेतात आलो संध्याकाळी तर असा कटर आवाज चालायचा. म्हटलं काय घुसलंय कणसामध्ये, बघितलं तर आड्या. सकाळी पंप आणले, पावडरी आणल्या आणि परत त्यांना मारलं तेव्हा त्या अशा लटकल्या खाली. एवढं बेकार परिस्थिती. म्हटलं हे काय एकदम विचित्र आहे. म्हटलं नकोच म्हटलं. मग पूर्ण डोक्यातच हे थोडा कणस वेगळाच चालला मग माझा, की करायचं आपण वेगळंच करायचं आता काही. तुमच्या पिकामध्ये आल्यावर आपण ज्यावेळेस हे करतो की नाही ते हुरडा करतो का हुरडा? हो हो. हुरड्याचा कसा वास येतो तसा ऑलरेडी वास येऊ राहिला हो हो. भाजायच्या अगोदरच. हां आणि ह्याच्या जवळ जा, तुम्हीच घ्या. सर्दी व्हायली ना तुम्हाला? घ्या याचा वास. याचा काय येतो? वास येतो. बरोबर आहे ना? अजून कोणतरी असं ना शंकेखोर माणूस पुढे या. कुणी आहे का शंका घेणार? वास 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 प्रत्यक्ष द्यायला हरकत काय ते धान्य काढणारा माणूस. आणि यांचं धान्य काढायचं मशीन आहे सर आमचे. मला सांगा याचा वास येतोय का? नाही. पर नाकात पर्यंत मध्ये घाला काय फरक? नाही येणारच नाही सर. त्याला पहिल्यापासूनच केमिकल चालू आहे सर ह्याच्यावर. हा आता नाही हे पण हा आळ्या चालू झाल्या सर. मी काय म्हणतोय आता केमिकल वाल्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी. हा आता तो बघूनच घ्या तुम्ही. म्हणजे कसं आहे, म्हणजे आणखी कार्यक्रम अवघड कसं केलं झालेला आहे, किती अवघड झालेला आहे बघा त्यांनी काय काय कसं काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं या शेतकऱ्यानं, कुठं त्याचं वालं चुकावलं, इथला देवाने त्याचा घात केला. काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं. माणूस मारेल तेव्हा मारेल, पहिले दिवस मारतोय आपल्याला. शेतकरी म्हणून जगावं का माणूस म्हणून जगावं हे समजून असं झालं. काय करावं या शेतकऱ्याला, कुठं पाहावं या शेतकऱ्यानं. नोकरीवाल्यांना काय हे सरकार त्यांना महिने पगार देतं, शेतकऱ्याला कोण देईल? 4 महिन्यात येणारं पीक जर ते आता धसत राहिलं तर त्याला 4 महिन्यात काय लुसून भेटेल? काय भेटेल त्याला 4 महिन्यात? काय करावं या शेतकऱ्यानं, काय करावं. सर यांना समजवण्याच्या पलीकडेच सर. आज एवढ्या लोकांना भेटलो मी. चला आमचे गुरु येत आहेत शेवटी, चला आमच्या बरोबर आमच्या शेतापर्यंत 2 गोष्टी ऐकून घ्या.
त्यांना त्यांच्या डोक्यात भलतंच काही केमिकलचं असेल, कोणतरी असंच कोणीतरी येतं असेल काय बुवा, करावं असं. या शेतकऱ्याने? हा, असं काय करावं या शेतकऱ्याने शुद्धीवर यावं या शेतकऱ्याने. शेतकऱ्याने बरोबर आहे सर. त्याला ते त्या काय गोष्टीचं- करावं या शेतकऱ्यानं? पहिलं शुद्धीवर यावं या शेतकऱ्यानं. तू राजा आहे ना, मग भिकाऱ्यासारखा का रडतो असा? हां, मला सांगा, राजा कधी प्रजेसमोर हात पसरतो का? मला भीक द्या म्हणून. मग राजाने कसं वागलं पाहिजे? पहिलं राजासारखं. राजानं मातीला काय बनवलं? काय पूर्ण बनवलं? संपलंच नसेल काय. मातीला भिकारी बनवलं भिकारी ना. बनवलं. मग आता तुम्ही काय बनणार? भिकारी तुमच्या मातीला तुम्ही जर सक्षम बनवलं तर ती माती तुमचं पीक काय करून ठेवील? एकदम पकडून ठेव. पकडून ठेवील. आता मला सांगा, ही ज्वारी पाडून दाखवावी, नाही वारं आले तरी पाडून दाखवा. सर, हे जे खड्डे खोदले ना आम्ही, हां. जेव्हा ते बुंदाळ काढला ना, तर एवढं जबरदस्त होतं ना, ते त्याची मुळ्या मोजण्यासारख्या होत्या. का हे पीक खाली का पडतं हे लक्षात ठेवा. बघा, झाडाचा एक नियम आहे, कुठल्याही पिकाचा एक नियम आहे. काय का त्याला ज्यावेळेस सुरुवातीला वाढ होती त्याची, हो. तो वाढ होत असताना त्याचं जे खोड आहे ना ते मजबूत होतं पहिलं. हो, खोड मजबूत झाल्यावर नंतर काय होतं, त्याचं जे गाभ्यामध्ये काय येतो, हा, हे गर्भधारणा होते. गर्भधारणा होऊन गोंडा येतो वर. मग कणीस जे असतं ते ज्यावेळेस निघाले तर बाळ ते, त्यावेळेस ते काय करतं, सुरुवातीला ते पानांच्या मदतीने वरती येतं. आणि जेव्हा ते असं फुलतं, समजा हे असं फुललं, हे आता बघा, हे अजून हे भरायला लागले, हे भरायला नाही लागले बा, हे अजून फ्लावरिंगमध्येच आहे. हो. हे फ्लावरिंगमध्ये आणि हे भरायला लागले. हो. आता हे जे आहे हे भरायला लागले ना, तर ह्याच्यामध्ये ताकद जी येते ना ती सगळी खोडातून येते. खोडाचं कोण येते? खोडातून. खोडातून. आता खोडात जर ताकद कमी असेल तर खोडातून पोकळ होतं. पोकळ होतं. बघा बरं का गंमत. म्हणजे निसर्गाने याला नियम काय दिला का, जर तुला जर पोसता नाही आलं स्वतःला, पानांना सांगतो, पानं तुमचे जर पोसू नाही शकले तर मी तुला खोडातून पोसवील. मग खोडामध्ये स्टोअर असतो, रिझर्व. मग झाडातलं अन्नद्रव्य जेव्हा याच्यामध्ये केमिकल त्याच्यामध्ये उतरतं त्यावेळेस खोड काय होतं, कमकुवत होतं. मग वर बोजा होतो जास्त आणि खाली होतं कमकुवत, म्हणून ते काय होतं, झोपतं सर. कळलं का? आपली गंमत अशी, खात्या पित्या घरचं आहे ना, तुम्ही वरती किती वजन होऊ द्या, खालच्याला काही होतच नाही. कारण तिकडं पण भरलेलं आणि इकडं पण भरले. 2 क्विंटल जर बियाणं लागला असेल ते प्लस होतंय ते प्लस होतं त्याच्यामध्ये. हे बघा, हे एक नंबर म्हणजे बघा ऑब्झर्वेशन, तुम्ही लावलेलं बियाणं सुद्धा तुम्हाला डबल होऊन मिळतं. म्हणजे त्याचे 2 क्विंटलचे 4 क्विंटल होणार 4 क्विंटल स्वतःचे. म्हणजे ही ताकद याच्यामध्ये एसिडी वैदिकमध्ये का, ते तुमच्या झाडाचं काहीही खर्च होऊन देत नाही. मग त्याचं कंबर कसं काय वीक होईल? त्याचे कंबर, मला सांगा, त्याचं जर कंबरात मुरून टाकलं ते, याचा अर्थ कंबर मुरली आपण काय म्हणतो, त्याच्या काय होतं नव्हतं तेवढं सगळं खर्च करून टाकलं. तुमच्या पिकामध्ये जे फळ येतं ते सगळी ताकद काय करतं, ओढून घेतं. म्हणून केमिकलमध्ये ते काय होतं, झोपतं बरोबर आहे. आता तू कोणाला दोष देऊ राहिला, अरे देवा तू, आता देवानी केले का तुमच्या कंबरा, देवानी मोडल्या काय? म्हणजे काय आहे, तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही जमिनीला नशा करायला लावली, जमिनीमध्ये तुम्ही मातीमध्ये विष टाकले, तुम्ही केमिकलवर टाकता, रासायनिक खतं टाकता, विषारी फवारण्या करता. या फवारण्या देवानी काय सांगितलं का? नाही. देवानी विष तयार केलं, नाही. देवानी रासायनिक खतं तयार केले. मग तुम्ही देवाचं नाव कसं काय घ्या? आहे आज जो शेतकरी हा अज्ञानपणामध्ये रडू राहिला, मग मला सांगा, अज्ञानपणामध्ये हा किती बी रडला तो देव ऐकल का? पण खरा देव त्याच्यापाशी आहे ना, आई, ही माती, ह्या मातीचं ते कारण ऐकलं तर त्यांनी तुम्हाला काय रडायची वेळ येईल का? आज तुमच्या काय हसायची वेळ आहे का नाही? हो. आनंद साजरा करायचा आहे का नाही प्रत्येक पिकामध्ये? हां, मग त्यांनी हे पीक पाहावं येऊन. एक लक्षात ठेवा, देवाला रडणारी माणसं आवडत नाही, लढणारी आवडतात. हां, हिम्मते मर्दा मदत दे खुदा, आहे की नाही? तुमच्याकडे हिंमत असेल तर ईश्वर सुद्धा तुमच्या मदतीला धावून येतो. आणि तुम्ही रडके असाल ना, देव म्हणतो तू लवकर मर का, मला रडके नको. हे तुम्ही स्वतःला जर मजबूत बनवलं, माती जर बलवान बनवली तर पीक तुमचं काय होणार आहे, पहिलवान. तुम्ही माती काय केली, डायरेक्ट तिचं शक्तीहीन करून टाकली, कमकुवत करून टाकली, बरोबर आहे ना? मग तुमचं पीक काय राहणार आहे, लुताकलंच राहणार आहे. असं ते वारं आलं तरी करणार आहे खाली. म्हणजे त्यांचं खरं दुश्मन कोण आहे, हा दुकानात जाऊन घेऊन येतो आणि टाकीतो आणि म्हणतो मग ज्वारी का बरं पडली. ज्वारी पडली नाही, तू पाडली. युरियाच्या गोण्या वाहतो टाकतो. कंपनीने भाजी तयार केली, त्याचं वरचं तरण पण तयार करून टाकलेलं आहे, तरल युरिया म्हणे. मग ते तरणच झालं ना ते शेवटी. हे कळत नाही आता ते लोकांना. भाजी खायची का ते तरण खायचं, दोघांनी पण प्रॉब्लेम येणार. किती दिवस खायचे हा विषय फक्त. हा, जो केमिकलचा खातो ना त्याच्या पुढे एकच प्रश्न आहे, तू किती दिवस खातो, आम्ही पाहतो. खरे खोटे, त्याचा एंड काय आहे शेवटी,
आजार आहे. केमिकलचं खाणारा, विषारी खाणारा नॅचरल मृत्यूनी मरत नाही, याची पूर्ण काय आहे गॅरंटी. हे बघा ना याचं, आता हे जे 3 झाड आहे बरं, 3 याला फुटवे आली बरोबर, त्या मागच्याला 3 आहे, याला पण 3 आहे, आणि नंबरमध्ये 3 आहे का 3. याचा अवस्था बघा आणि याची अवस्था बघा. हां हे बघा, हे बघा, हां याचा आत्ताच जीव चाललाय. हां त्याला किती दाणे लागतील आणि बघा ना तुम्ही याचे वांज किती येतील, आणि याचं ताट जाडी बघा, याची जाडी बघा. हां याच्यावर लस्टर पहा, हे बा ह्याच्यावरचं लस्टर पहा, ह्याच्यावरचं लस्टर पहा. हां थोडक्यात सगळ्यात मेन गोष्ट काय आहे की आपण हे अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही असे जीव जायला जर पिकं पिकवले काही विषय नाही तर ते तसेही पण पडायचे, फक्त ना धक्का लावायची गरज आहे. आणि पिकवलं तरी विषच खाणार आहे ना सर. गुरांना, डोरांना, कोणाला पण, कोणाच्याही पोटात जर जाणार आहे तर विषच जाणार आहे ना सर. तुम्ही हे बघा, याच्यावर हात फिरवा, हे बा काय उडते पावडर. म्हणजे तुम्ही जर पाहिलं बारकाईने इथं बघा, तुम्ही इथं उडवतो, हे दाणे बघा पूर्ण, हे पूर्ण सेट झाले बघा ना तुम्ही. हे दाणे किती आहे आणि याची साईज काय होणार आहे. याचा 1 दाणा आणि याचे 2 किंवा 3 दाणे, याचे 3 दाणे आणि याचं 1 दाणा, म्हणजे एवढं मोठं जर याचं उत्पादनात फरक आहे. याची दांडी पा आहे, हे कुठं दिसतं याच्या तुलनेमध्ये, बरोबर की नाही. म्हणजे लागवड सोबतचीच आहे. आता याचं पानं पा, याचं पान पा आणि याचे पानं पा, पानाचा आकार पा, बरोबर आहे. मेन गोष्ट जी आहे का, जर या झाडापाशी जर हे झाड धरलं तुम्ही बघा ना, याचं डिस्टन्स काय आहे, लांबलेलं आहे कमी आहे. नाही याचं डिस्टन्स कमी आहे ना, याचं डिस्टन्स किती जास्त आहे पहा, लांबलेलं आहे. बरोबर आहे. याचं डिस्टन्स जास्त आहे, परत याची जाडी पण. आता तुम्ही याचं इथं बा, यांनी कणीसवर फेकलंय ना, बरोबर आहे की नाही, गोंडावर फेकलाय, हे इथं काय झालंय कमकोत झालं. आणि हे किती कडक आहे बा, हे कडक पहा मध्ये किती, हे बा हे बघा किती मजबूत आहे. म्हणजे याची जाडी आणि त्याची जाडी जर तुलना काढली 3 पटीने, म्हणजे याचं उत्पन्न सुद्धा किती पटीने येणार, 3 पटीने. बस सांगायचं तात्पर्य काय आहे की जर तुमचं झाड मजबूत असेल, हे झाड तुम्ही किती हलवा, हे उठून दाखवा, तुम्ही ओढताय का पाबर. नाही सर, ते आम्ही अनुभवलं सर, ते खड्डे खणतानाच तेव्हा निसवलेलं पण नव्हती. म्हणजे हे झाड जर असं वाकवलं तर हे मोडू शकतं. मोडेल सर हे बघा असं वाकवलं तर मोडू शकतं, आणि तरी अजून भरले नाही दाना. हे पा, हे बघा, हे बघा, हे किती पण वाकवा तुम्ही आणि पूर्ण भरलेला आहे दाना. याच्या दोघांच्या वजनात किती फरक असेल, खूप भरपूर फरक आहे. तुम्ही हलवून बघा आणि हे हलवा. हो, ते एकदम झोपले ते. म्हणजे तरी हे पडणार नाही, कारण याचा खाली बुंदा काय मजबूत, आणि याचा जारवा काय एकदम खतरनाक. 4 फूट याला आहे का, 4चं पॅकेज पाहिजे. हे बा, आणि हे 4थं, हे 4 एका झाडाचे, एकाच दानापासून तयार झालेले अरे 4 नाही 5 आहे सर. 5 आहे सर. हो, एका दाण्याची किती आहे, 5 आहे. 5 दाणे. सर 9 फुट पाहिलेत मी स्वतः. SCT SCT वैदिकला RNPS टाकल्यावर हा तोटा आज काही नाही, ऊस होता सर. मी त्यांना बोलवलं सुद्धा माझ्या हा. शेतात, डायरेक्ट एवढा होता किती आहे, तोटा. 5. हां म्हणलं उपटून पाहावं तर 5 निघाली. हां मग सांगा, आता समजा याला उपटून पाहायचं म्हटल्यावर काय हिंमत आहे का आपली. म्हणजे हे बघा, प्रत्येकाला 2 2 3 3 काय आहे, हे बघा प्रत्येकाला 3 4 3 4 हे बघा, 1 2 3, हे बघा इथं 1 2 3, म्हणजे प्रत्येकाचे फुटवे काय आहे, जबरदस्त आहे. जबरदस्त आहे सर, फुटवे चांगले आहेत. हा गॅप किती आहे, गॅपचा अर्थ काय आहे, याची अजून ग्रोथ व्हायची. होणार आहे. म्हणजे तुम्ही जर एवढा उत्पन्नामध्ये फरक पाहिला, 3 पटीने उत्पन्नात फरक आहे. तुमचं काय अनुभव आहे, माझा अनुभव ढोरांमध्ये अनुभव चांगला भरपूर आलेला काय काय दिलं तुम्ही त्यांना. त्यांना मी म्हणजे मिल्क चार्जर खाऊ घातल्यानंतर एका म्हशीला डॉक्टरने सांगितलं होतं हां तिच्या थानमध्ये कटर टाकावं लागेल बा. का बरं, गाठ होती त्याच्यामध्ये, म्हणजे कापून घ्यावं लागेल. हा कापून घ्यावं लागेल. बर. मग हे कटर टाकल्यानंतर गाठ निघून जाईल. बर, मग मी काय केलं म्हणतो कटर टाकायचं नाही, माझा एक म्हशीचा थान बंद पडला होता पहिले. कटरमुळं? हा कटरमुळे. बापरे. मग मी काय केलं, मोठ्या भाऊ सांगितलं मी बादली आणतो म्हणता आपल्या गावला आली म्हणतो. कोण, मोठ्या भावाला. बादली कसली बादली, मिल्क चार्जरची. बर, मग तिला म्हणजे तिला बादली म्हणा तुम्ही. मिल्क चार्जरची बकेट घेऊन आलो. हां
मग तिला 5 किलोची? हा 5 किलोची. तिला फक्त 5 दिवस डिक्लेअर खाऊ घातलं. किती खाऊ घातलं? ते रोज 100-150 ग्रॅम टाकायचं. बर बर. हा हां रोज हां दोघं टाईम. मग मला डायरेक्ट चौथ्या दिवशी रिझल्ट भरला. पहिले काळी टाकत होतो मी त्या मध्ये, म्हणजे दूध निघत नव्हतं. हां 7-8 दिवस हां डायरेक्ट हां काळी टाकून दूध काढावं लागत. बर. मग 5व्या दिवशी मी ते खाऊ घातलं. 5व्या दिवशी दाबला तर त्याचं दूध निघत होतं त्याच्यामध्ये. क्या बात. बैलाचा पण अनुभव मोठा आहे सर. पहिल्याला एक म्हणजे 15 दिवस डॉक्टर केला मी. बर 15 दिवस. बर. मग मला हे रावसाहेब भाऊ भेटले. म्हणतं माझा एकच पर्याय राहिलेला आहे चार्जरचा, बर. तो करून बघेल म्हणते मी, हां नाही तर मग बैल विकून टाकेल म्हणता. तुम्ही म्हणले? हा मी बर. बोललो होतो. का बरं? म्हणजे तो त्याचा खांदा सुधरत नव्हता. बर. त्याचा खांदा सुधरत नव्हता. सेफ्टी व्हायचा सर, पूल निघायचा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. Direct? बोललो ज्याला म्हटलं पूल शेवटचा निघायचा. पर्याय जखम. मिल्क चार्जर खावळून बघ म्हटलं भाऊ एवढं. मी मिल्क चार्जर आता एक 5 किलोची बादली खाऊ घालतो. पण त्याला खाऊ घातली ना ती त्याला फक्त 2-2.5-3 किलो खाऊ घातलं मी, जास्त नाही खाऊ घातलं. बर बर. तर त्याचा खांदा परत तसा न तसा ती घाण पहिल्यासारखा? पहिल्यासारखा नरम होऊन गेला. रिपेअर जखम बरी झाली? जखम पहिले क्लिअर. किती दिवस बरी होत नव्हती? 15 म्हणजे 1 महिना क्लिअर झाला नाही तो डायरेक्ट. बापरे. त्याला मी 9-10 हजार रुपये खर्च केला. 9-10 हजार रुपये? असा जेव्हा शेतात आलो ना तेव्हा विषय चालू होता. डॉक्टर पण होते तिथं. त्याला म्हटलं शेवटचा डॉक्टर काय म्हणे? डॉक्टर म्हणे आता याला विकावं लागेल म्हणे. हा काय म्हणजे हा याला म्हटलं भाऊ. म्हणजे दोन्ही केस मध्ये डॉक्टरांनी हात टेकले होते? टेकली होती. नाही म्हणले विकावं लागेल बाबू. काय फायदा होतो मिल्क चार्जर दिल्यावर? मिल्क चार्जर म्हणजे काही आजार येत नाही, काही मस्टडीज होत नाही. एका म्हशीला झाली होती मस्टडीज. तिला डॉक्टरला फोन लावला, म्हणे मी सकाळी येतो. म्हणतो दादाला म्हणतो मी बादली घेऊन येतो आता. तिला 4 दिवस खाऊ घातला, काही प्रे नाही, काहीच मारलं नाही, पूर्ण आडान सुजून गेलेलं होतं. बर. मग ओके झालं? 3ऱ्या दिवशी ओके झालं. तो थानबी चालू होऊन गेला. म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर औषध म्हणून डॉक्टर म्हणून वापरता? बर. कंटिन्यू नाही. तुम्ही जर समजा त्या तुम्हाला जर कंटिन्यू जर वापरलं तर म्हशीच्या दुधामध्ये तिच्या क्वालिटीमध्ये? नाही तो तर रिजेक्ट भेटतोच. जर एका म्हशीला आम्ही ना 1-1.5 किलो खाऊ घालतो पहिले. बर. मग तो रिजेक्ट आम्हाला 1.5 महिने असतो. महिने तेवढ्या त्याला गॅप मारून घेतात सर, असं आहे त्यांचं. चार्जिंग करता, चार्जिंग उतरून देता, परत चार्जिंग करता. चार्जिंग करता. म्हणजे त्या मिल्क नाही पण ते 90 डॉक्टर वगैरे म्हणजे काही लागत नाही त्याच्यामध्ये. मिल्क चार्जरचा चार्जर वापरता, परत डिस्चार्ज झाला का परत चार्जर, परत रिपीट का बरं करता मग परत? ते परत मग अनुभव चांगले आहेत ना त्याच्यामुळे. हे मला भेटलं होतं. आणि मला कोणीतरी बोललो होतं म्हणे असं घेऊ मला. मी 1-2 वेळेस म्हणतो माझ्याकडे असं औषध आहे ते, मग मी 100% क्लिअर कट करतो म्हणतो. एक गाय गाभण राहत नव्हती माझी, मग ती 2 वर्षानंतर पाहायची. पण तिला मी जे मिल्क चार्जर जर दिलं, मग डॉक्टर सांगायचे हिला इंजेक्शन सोडायचं, असं करायचं तसं करायचं, राहून जाईल. मी तिला जर मिल्क चार्जर दिलं तर ती आता त्याची राहून झाली गाभण. काही उद्योग करायचे नाही? हा तुम्ही तर डॉक्टर धंदा बंद करून टाकला? नाही बंद म्हणजे कच्चीच कमी आहे माझ्याकडे. मी जर व्यवस्थित वापरलं तर माझ्या कुठेला डॉक्टर येतच नाही. आणि तुम्ही जर रेग्युलर जर वापरलं तुम्ही धंदा डबल होऊन जाईल ना. हे धंदा डबल होऊन जाईल. रेग्युलर बघा कधी कधी वापरता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. समजा रेग्युलर जर वापरलं तर प्रॉब्लेम येणार नाही. आणि प्रॉब्लेम बी येणार नाही आणि तुमच्या मशीनचे काही नाही काही होऊन जाईल रिझल्ट. नाही मी 12 महिन्यामध्ये 12 बादल्या मी फिक्स काढतो. हे फिक्स आहे डायरेक्ट सगळ्या डोरांना. कधीपासून हे गण 2-3 वर्षापासून करतोय मी. 12 बादल्यानं चालू आहे कार्यक्रम. डायरेक्ट 12-13. तुम्ही काय करा, एक बॅग आणा आणि कंटिन्यू सगळ्या मशीनला एक महिना 1.5 महिना देऊन पहा सर. एकदा 7,500 रुपये तुमचे जातील. पण 7,500 जे तुमचे वसूल जे होतील ना ते कमीत कमी 20-25 हजार रुपये वसूल होते. बरोबर. त्यांना अनुभव आले तरी ते सोडतायत. आता तसं नाही. त्यांना काय वाटतं की समस्या आली का त्याचं निवारण करायला मिल्क चार्जर. एक गोळी आजाराला गोळी द्यायची, आजार गेला गोळी बंद करायची. मिल्क चार्जर त्यांसाठी औषध आहे, ते औषध नाहीये. तुम्ही रेग्युलर जर खाऊ घातलं ना तुमचं काही काम होऊन जाईल. तुमचं खतच आहे ना सोन्यासारखं होईल. त्याचं शेणामध्ये वास बी येत नाही. ते जर चालू केलं तर मी 15 दिवस जर रेग्युलर चालू केला ना वास येत नाही. मग ते कंटिन्यू चालू ठेवा. एकदा वापरून पहा सगळ्यांना, सगळ्या मशीनना रेग्युलर जे दुधाचे आहे ना त्यांना सगळ्यांना वापरून बघा. आणि त्या दुधामध्ये काय क्वालिटी फरक पडते, किती दूध वाढतं, महिनाभर कंटिन्यू द्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, लक्षात येईल. ते तर 100%. रोग काय आहे या विषयावर मी डोक्यात करून टाकलेलं तुम्ही काय त्यांचं काही म्हणजे बंधन केलंय त्याला काय नाही मंत्र वगैरे मारून? काहीच विषय नाही. काहीच नाही. मग का नाही तिकडं? का नाही? एवढा ताजा माल येतो तुमच्याकडे, सगळ्या ज्वार आहे. परंतु याच्यामध्ये वेगळं पण काय? पण असं आहे याच्यामध्ये सगळं कणीस बी चांगलं आहे. सगळं कणीस मोठं आहे, फुटवे किती खतरनाक आहे. म्हणजे कणसाला कणीस लागलेले
आणि पूर्णपणे फ्लॅट आहे पूर्ण. एक सारखी दिसते. ते एकाच वर झेंडा काढलाय फक्त. तो बी त्याचं म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे व्हरायटी चेंज झाली. नाही तसं नाही, तसं नसतं ते. तुम्हाला माहिती नाहीये, ज्या वेळेस एखाद्या पिकाला खूप ताकद भेटते त्यावेळेस ते काय करतं, जेनेटिकली बदल करतं. म्हणजे त्याच पिकामध्ये असे काही रोपं तयार होता का त्याचं उत्पन्न वाढीचं रोप तयार होतं. म्हणजे पुढच्या जेनेटिक्समध्ये त्याला तुम्ही जर हे बी धरून ठेवलं ना वेगळं, तर याची वेगळी जात तयार होईल. लोक म्हणतात ना सिलेक्शन व्हरायटी आहे, म्हणजे सिलेक्शन व्हरायटी अशीच राहते. हे कधी होतं, जेव्हा तुमच्याकडं भरपूर पोषण होतं. आलं लक्षामध्ये? किती उत्पन्नामध्ये फरक पडला असेल आता? उत्पन्नामध्ये आता समजेल सर काढल्यानंतर एक अंदाज तरी पण तरी 100 पर्यंत झाला पाहिजे. तुमचं उत्पन्न किती होतं? माझं ते आता सर मी कॅल्क्युलेशन वेगळं होतं ते, पण मला 114 किलो बीला 140 क्विंटल आली होती. म्हणजे आता जर हे किती average- किलो बी आहे? हा, हे माझं जवळजवळ म्हणजे 6-7-8 किलोच्या आसपास आहे सर. हे 8 किलो आहे. तुमचं 14 किलो होतं. 14 किलो. तुमचं 8 किलो आहे. हा लागवडचं अंतर खूप मोठं होतं. माझी लागवड होती ना सर 6 फुटांवर 6 फुटावर नळीतला अंतर आणि एक नळीला 3 होती. नाही, आपलं 4.5 आहे. तुमचं पण फुटवे किती पाहिले तुम्ही तुमचे? फुटवे पाहिले का? फुटवे ते. मग मला सांगा, तुमचे जर एकाला 3 आहे म्हटल्यावर जनरली जर फुटवे जरी आले तर किती आता? समजा हे जे कणस आहेत, 1 किंवा 2 जास्तीत जास्त. हां, मग याचे गोंडे जास्त बारीक राहतात, म्हणजे याचे 2 गोंडे होतील किंवा 3 होतील. बरोबर आहे ना? मग आता जर एकंदरीत परिस्थिती जर पाहिली, उत्पन्नामध्ये एवढी वाढ झाली, तर मागच्या वर्षी तुम्ही काय काय वापरलं होतं, ह्या वर्षी काय काय बदल केले? मागच्या वर्षी आम्ही आहे ना कृषी अमृत दिलेलं होतं आणि रासायनिक दिलं. बरोबर आहे, सॉइल चार्जर वापरलं हो. होतं. या वर्षी तुम्ही SSM वापरलं. SSM वापरतो. काय बदल वाटला तुम्हाला ते? फरक म्हणजे केमिकलचं वगैरे मारण्याचे स्प्रे वगैरे, म्हणजे या वर्षी आणि एका जाळी आणि त्याला पहिल्यापासून दष्टपुष्ट खायला मिळाल्यामुळे ते वरपर्यंत निघेपर्यंत काही विशेष केला नाही मी. मला सर्व थेरी माहिती होती ती केमिकलची कशी असते आणि आपली सगळा अनुभव वैदिकची घेऊन कशी राहणार. हा, ते अनुभव होते माझे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्सच होता येईलच बुवा असं. आता त्याची स्टेज तर पार झाली. आता याच्यानंतर आळीचा विषय संपला. आता कसं काय आळी येऊ शकते? आता त्याचा तो वेळ असतो जेव्हा त्याच्यामध्ये रस असतो. नाही सर, दाना भरतो. मी शेतात फिरलो पूर्ण. हा. मग ज्या वेळेस पोगा हे करण्याची पोंग्याची अवस्था असते, अवस्था, हा, त्यावेळेस बरेचसे पानं आळीने खाल्लेले होते. बरं, मला कसं वाटायचं, शंका आता- आली. हा, शंका आली की मध्ये त्याच्या पिरियड मध्ये गेलं का? हा, आळी गर्भधारणा करून बरोबर. आळ्यांचं म्हणजे ह्या होऊ अवस्थेमध्ये. शकतं बुवा. हे बाई ह्या हा, अवस्थेत. या अवस्थेत. हे बाई ह्या अवस्थेत. हो, या अवस्थेत. बरोबर पण सर, जेव्हा ते कणीस उमललं की आळी फार मेलेली निघाली सर बाहेर. हे पण ऑब्झर्व केलं सर मी त्याच्यामध्ये. आळी मेलेली निघाली बाहेर. जी आळी खाऊन पोग्यामध्ये दाबली गेली ना, ती मेलेली निघली सर बाहेर. सांगा बरं का बरं मिली ती? त्या गळा दाबला सर. नाही, ह्या झाडामध्ये जी प्रतिकार शक्ती आहे, म्हणजे पीक सुद्धा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं, हे लक्षात ठेवा. आणि तिचा पण एक छोटासा हिस्सा राहतो. आपल्या पिकाचं म्हणजे वैदिकचं पीक आहे, आपल्या पिकाचं आळी फार तर पान खाऊ शकते. काय खाऊ शकते? पान. तिला अधिकार आहे आपल्या पिकं खाण्याचा, कारण निसर्गाचा नियम आहे. तर ती आपल्या पिकाचं आलीच तर फारसं पान खाईल, परंतु ती धान्याला धक्का लावणार नाही. ती तुमच्या फळाला धक्का लावणार नाही. ही ताकद आहे. का बरं? कारण फळ हे ताकदवर राहतं, त्याच्यामुळे ते धक्काच लावू शकत नाही. म्हणजे ही अनुभव आला तुम्हाला इथे? हो, आला सर. मला सांगा, जर अशा प्रकारे जर ज्वारी पिकायला लागली प्रत्येक शेतकऱ्याची, तर ज्वारीचा शेतकरी तरी गरीब राहील का? नाही. तुम्ही यांची ज्वारी खाल्ली, काय वेगळं वाटलं तुम्हाला? टेस्ट आला की एकदम स्वीटनेस. हा, बर. एक नंबर. नरम कशी खायला? भाकरी खायला नरम? भाकर जास्त वेळ नरम होते. म्हणजे माझ्या शेतात जो त्यांना माणूस आहे सांगितलं ना ना मी, कामाचा, ही एकदम ओरिजिनल आहे, हो, SCT हां, मग त्या लोकांनी माझ्याकडनं मागवली. मग ती नाशिकला पण मागवली, घ्या. गावावर पण सटाण्याला पण मागवली. बरोबर आहे ना? किती एकर म्हणजे क्षेत्र? हे 4च्या आसपास. 4च्या आसपास आहे. म्हणजे जवळपास तुम्ही एकरी 80-90 हजारापर्यंत आली. हो. बरोबर आहे ना? 30 रुपयांनी धरली तर म्हणजे तुम्ही, आणि आणखीन 35 रुपये धरले तर तुम्ही गेले ₹1,00,000. म्हणजे ज्वारीचे जर ₹1,00,000 जर व्हायला लागले, तुम्ही असं कोणाला सांगा बरं नाही, ते एकरी? असं कोणी विश्वास ठेवील का? कारण याचा ताटाचा चारा किती होणार आहे? चारा चांगला. चाराची क्वालिटी, आता माझ्याकडे चारा पडलेला हा. आहे. मी जवळपास 6 ते 7 हजार पोळे म्हणजे पोळे जे असतात हां हां, ते पेंडे गेलेले आहेत. पेंड्या आणि माझ्याकडे आता पडलेले आहेत 300 पोळे. म्हणजे ते त्यातल्या? हो, अजून मी तर वाटून दिले. बरं, क्वालिटी कशी आहे त्याची? सर, चारा ढोर जास्त ठेवत नाही. म्हणजे जे जनावर आहेत
लगेच जास्त संपून उलटं टाकता. पाडत नाहीत. म्हणजे गोड तेवढा आहे ना. माझ्याकडे आता सुद्धा लिंबूला इतके जबरदस्त रिझल्ट आलेले मागच्या वर्षीचे फुटवे हा आणि RNPH चा डोस जेव्हा त्याला मिळाला तेव्हाचे फुटवे. आणि झाडाची जी ग्रीनरी आहे हा म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. जादू आहे सर, डायरेक्ट जादू आहे. तेल लावलंय बा आणि झाडाला. माल कसा निघतो? आता माल आता निघणार आहे. म्हणजे आता तुम्ही सुरुवात केली आहे, हो, या वर्षी आपण पूर्ण जवळपास वैदिकच करताय. पूर्ण वैदिक कर. सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही अमृतजल वापरता का? मी वापरतोय सर. हा मी वापरतोय. वापरलंय मी तीनदा वापरलंय. ते वापरा रेग्युलर. त्याच्याने झाडामध्ये ग्रीनरी म्हणजे जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. तुम्ही कशाला वापरले? मी अमृतजल याच्यासाठीच वापरतोय सर, जे पाणी एक्सेस आहे आपलं म्हणजे हा, हा. पाण्याचा प्रॉब्लेम येतोय हा, मला. सॉईल सर जेव्हा आले ना, संदेश सर सॉईल हा, हा. सर, त्यावेळेस त्यांनी बघितलं, म्हटलं माझ्या लक्षात आलेलं होतं ते की आपण अर्धा तास जरी निंबूला पाणी दिलं हा. तर ग्रीनरीच्या टिकून याच्यात राहते. लगेच इफेक्टिव्ह होतोय. हा म्हटलं याला अमृतजल शिवाय पर्याय नाही. एक तर म्हणजे पाणी दिलं की ग्रेनी लगेच डाऊन होते. हा Yellow मला होतं सर झाड. येलोय. झाड बरोबर आहे ना? असं yellow म्हणजे तुमच्या भागामध्ये मेन समस्या काय आहे? पाण्यातूनच समस्या आहे. समस्या हे शेतकऱ्यांना कळतच नाही. कळतच नाही. तुमचं पाणी आज डायरेक्ट क्षारपड आहे. शार्प पडायचं. बरोबर आहे. आणि ते पाणी नकोय कोणाला? झाडाला नको. झाडाला नाही, मातीलाच नकोय. मातीलाही नको. माती म्हणते आम्हाला हे नको. बरोबर आहे. अजून पण पाणी सोडलेलं नाही सर मी बागेला. सर जसे गेले ना, त्यांनी सांगितलं पाणी दिवस बंद. झाले? आता किती दिवस झाले असतील सर तुम्हाला इथं जायला? नाही, जास्त झालं. हा किती? 16 तारखेला. आज तारीख किती आहे? आजची 20 दिवस झाले. 20 दिवस झाले बरोबर. अजून पाणी दिलेलं नाही. गिरनरी एवढी जबरदस्त झाली झाडाची. तर अरे म्हटलं काय किती आपण हे दुष्काळीच पीक आहे ना. सर्व काही. किती आला गहू? गहू 15 क्विंटल पर्यंत आला सर. मस्त. मागच्या वर्षी काय किती 11 क्षेत्रामध्ये? तो 1 एकर क्षेत्रामध्ये. अच्छा, पहिला किती यायचा? पहिले काय किती 10 पण जेमतेम व्हायचा सर. त्या वावरात असं गवत राहायचं तर काँग्रेस म्हणजे मी समजा म्हणजे आता गवत नशानच नाही गवत गवतच झालं नाही सर. SSM टाकल्याबरोबर म्हणजे गवतचा विषय नाही. हे आता काय शेजारी जादू किती सांभाळायचं? काँग्रेसचे झाड आहेत माझ्या शेतामध्ये किंवा इतर कुठे. एवढं क्षेत्र फक्त 2 बाया निघतात आमचे म्हणजे किती क्षेत्र? पुरं म्हणजे याच्यामध्ये बी तण नाही, नाही. तिकडे बी तण हे नाही. निंदलेलंच नाही सर शेत. निंदलंच नाही. जशी पेरणी केली तसा विषयच नाही सर. निंदायचा विषयच नाही आहे सर. अरे बाप. निंदतच नाही. पहिला मुद्दा म्हणजे पाणी नियोजन सर. त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे शेतीचं. ज्याने पाणी समजलं त्याचीच वाणी वाजणार आहे. ज्याने पाणी ज्याला समजलं नाही त्याने वाणी वाजू नये. त्याची वाणी बंद होणार. सर्वच बंद होणार आहे सर. हा, त्याची निर्वाणी होणार आहे. हा. अफाट पाणी द्यायचं आणि अफाट पिकाला बी खाऊ घालायचं आणि मग ते काही याच्यात हे नाही सर. भुईमुंगचा अनुभव आणखी त्याच्यापेक्षा खतरनाक आहे सर. भुईमुंग पीक असं आहे सर, आमच्या जमिनीत जर जास्त पाण्याचं प्रमाण झालं की लगेच पिवळा पडतो. तुम्ही कशालाही तुमचं पाणी द्या. नाही, तुमचं ते पाणी जहर आहे. काय आहे? जर झालं सर. जहर आहे जहर. तुम्ही जेवढं कमी पाण्यात शेती कराल तेवढी चांगली. आणि त्या पाण्यामध्ये अमृतजल मग मी काय केलं सर, त्याला हा पिवळा पडतोय म्हटलं आता याला पाणी तर बंदच केलं मी. तेव्हाही सॉईल सर संदेश आले होते पाणी कमी करा म्हणे. मग मी लगेच ताबडतोब त्याला लगेच LSQ ची ट्रीटमेंट घेऊन घेतली. ड्रेंचिंग. ड्रिंचिंग नाही केले, डायरेक्ट स्प्रे करून बर टाकलं. बर, वरच्यावर. एकदम मस्त गिरनरी वगैरे व्यवस्थित सेट झाला 2 दिवसात निजर पडला त्याला. लगेच. लगेच. वडील जेव्हा वारले ना सर त्यावेळेस आम्ही वांगे लावलेले होते आणि जवळजवळ कांदे होते आमचे घरचे. तर वल्ला कांदा होता सर. त्यात भाऊबंदकीमध्ये आमच्या जेवणाचा कार्यक्रम राहतो. बरोबर. मग ते कांदे आणलेले होते आम्ही. कोणाच्याही ताटावरती तो कांदा पडायचा नाही. एवढा त्याच्यामध्ये उचल खायची. टेस्ट आणि गुडचट लागायचा तो. असा वास त्याला नाही काय यायचा. वापरलं होतं? सेंट हेच आपलं ऑरेंज पेस्ट टाकलेलं होतं त्यावेळेस. त्या इतका म्हणजे पाहिलं कांदा हा एकदम खात्रीशीर सर. म्हणजे हा जो सुगंध येतो ना तर त्याच परिणाम आहे. वांग बी जसं तुपाचा मार्ग तूप कसं लागतं गावरानी तसं वांग लागायचं ते वांग बी. पालक कमीत कमी 3 ते 4 हजारचा झाला सर. या बांधापासून तर इथपर्यंतच फापटी होती. एकच फापटीमध्ये पालक काढायचा बाजारात ठेवायचा. हा. आणि मग बाकी यांचं विकलं. आजही कोथमीर तेवढीच विकली जाते 800-900 अशा पद्धतीने. थोडी तर पैसे होते डायरेक्ट पैसे होतात त्याचे थोडं. क्वालिटी 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 डायरेक्ट समोर वास येतो direct. लगेच हा लगेच कळून उचलतो. जातं ते. ग्लेझिंगच एवढी असते सर त्याला की तो चमक त्याच्या डोळ्यात तो किती दुरून फोकस मारला जाईल त्याची नजर जर पडली तो आलाच पाहिजे त्याच्याजवळ. फक्त ते लक्ष गेलं हा, पाहिजे. लक्ष केलं पाहिजे.
याला झालाय सर 48,000. बरोबर आहे. रासायनिक केला असं तर रासायनिक वरती तर चालूच असतं सर. मग ते अंग मेहनत पण आणि 4 एकरचा खर्च किती झाला असता फवारण्यांचा? 5 फवारण्यांचा यांनी किती केलेला आहे सर विचारून घे. 12,000ची नुसती फवारणी. 4 एकरला 12,000 पूर्ण 4 फवारण्या आणि रासायनिक खत रासायनिक पण भरपूर आहे तरी पण किती गेला असेल? भरपूर 900 9 18 हां. तरी 15-20,000 20,000 पर्यंत. 20 ते आणि हे 12 32 झाले हे बी 32 4 झाले. एकरला. आणि वरून जमीन कशी राहणार आहे सर त्यांची आणि आणि असं आपली? पीक नाही ना. आणि माल कसा आहे तुमचा? मला हलका ना म्हणजे 32,000 खर्च करून आता आहेच ना तसे बी. ते कॉन्फिडन्स नाही ना त्या पिकातून की आपलं एवढं उत्पन्न. हा. आज हे आमच्या भाऊ की आम्हाला जे आनंद मिळतो आमचं पीक. ज्यावेळेस आम्ही शेती तयार करायला आलो इथं शेतामध्ये हा. आणि कापूस होता त्यावेळेस पूर्ण काढला गेला. 3 वेळेस ट्रॅक्टर वापस गेलं सर या शेतातनं. हा. काहीच लागायचं नाही खाली. एवढी माती नाही. काही विशेष नाही सर. असं इतकं डोकं टणटण माती निघायची करायचं. नाही. म्हटलं काय काय वापरलेलं आहे ते घरघर फिरायला लागलं. युरिया वापरला, DAP पोटॅश वापरली, DAP पोटॅश 10 वापरलं. 26 सगळी हा, उलटी उत्पन्न काढायचं. हे पावडर भारी भारी जमिनीचा पण नाश करून टाकला. टाकायचं. तेव्हा ते मग ते ऑटोमॅटिक ते लक्षात आलं. बरोबर. बघतायत. आता पीक तोंडे आलेलं आहे सर. आता व्हिडिओ दावला ना गावातलाच मुलांनी काढलेला आहे. इथल्या गावातला हा इथलाच आहे. यांच्या शेताच्या जवळच आहे जवळ. हा त्यांनी हा व्हिडिओ काढला. हा आम्ही आमच्या बागीच्यावाल्यांना सांगितलंय की तो कंपनीचा मालक शेतात येतोय म्हटलं. आपण जे खत टाकलंय तो स्वतः येतोय म्हटलं. आज मी सकाळ उद्या तुम्हाला फोटो टाकतो. आमच्याकडे लय वाईट परिस्थिती मी काय येतोय का मला वाटतंय जसं तुमचं पिकलं ना तसं या पट्ट्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्वारी अशाच पाहिजे आणि एक्सपोर्ट झाली पाहिजे. तुमची ज्वारी काय झाली पाहिजे? असं तुम्ही 30 आणि 35 रुपये म्हणता. माझी इच्छा आहे 100 रुपये किलो गेली पाहिजे. करू सर. ज्वारी किती गेली पाहिजे? 100 रुपये किलो. आणि एकरी उत्पन्न मिळालं पाहिजे 2-2 लाख रुपये ज्वारीचं. जर असं मिळालं तर परत चांगले सोन्याचे दिवस येणार नाही का? येतील ना. आणि खाऊ कसं घालणार आपण? अमृत. गोष्ट आहे का अमृत. जेव्हा लष्करी आळी पडते ना फक्त 24 तासामध्ये 2 तास विश्रांती घेते ती. आणि खायला एवढं लागतं सारखी तिला. गावा लागते ती. सारखी नावच कठोर लष्कर आहे तिचं. लष्करी आहे ना ती शेवटी. लष्करासाठी हल्ला नाही करतो. सर. सकाळी शेतकरी बघून गेले दिवसभर आले नाही. रात्र आणि सकाळी मध्ये 24 तासामध्ये पूर्ण आपला साफ. साफ. सकाळी गेला बघायला बियाणं बोगस निघाला म्हणे. धान्य चढलं नाही म्हणे. याला धान्य झालेलं नाही म्हणे. बरं का शेतकऱ्यांचं ऑब्झर्वेशन बघा. आमच्या भागातले शेतकरी काय म्हणायचे? धान्य चढलं नाही म्हणे. बी बोगस निघाला म्हणे. अरे काही पण मनात बोगस समाधान नाही करून निघालं. त्याला रात्रीतनं 24 तासातच फस्त करून गेली. म्हटलं तू घरीच झोपला म्हटलं. हे म्हणजे त्यांचं लक्षात आलं नाही सर. शेतीचा बदल तुम्ही जो केला आज त्यांनी तुमच्या जीवनात बदल झाला तसा सगळ्या शेतकऱ्यांमध्ये व्हावा हीच आमची इच्छा. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? आम्ही हे बघून नक्कीच बघून आम्हाला समाधानी वाटते. आम्ही टीव्हीवर व्हिडिओ बघतो ते समाधानी वाटते की सगळे खुश राहतात. म्हणजे एस सी दिकचे हा TV लावून बघता? शेतकरी. हा टीव्ही मोठी टीव्ही घेतली तेवढ्यासाठी मी. तुम्ही तुमचं काय नाव? ज्ञानेश्वर पांडुरंग पगारे. तुम्हाला काय एवढं वेळ लागले? मी 4K टीव्ही घेतली एवढ्यासाठी. एक पूर्ण क्वालिटी बघतो मी ती. तुम्ही व्यापारी आहेत हा व्यापारी निंबूचे. मी 800 झाड मी वर्षाला 9.5 लाखाला घेतलेले. त्याच्यात मग मी 1 लाखाचं हे खत टाकलंय आपलं. तुम्ही हो दुसऱ्याचं शेत खूप मागे लागलो यांच्या तर टाकाच तुम्ही. चला. दुसऱ्याचं शेत घेतलेलं आहे आणि एवढ्या कॉन्फिडन्सने ते खतं आणून टाकतायत. त्यांना ना फायदा काय किती दिवस होणार आहे? झाले? मला पहिला डोस झाला. 5 महिने झाले टाकून. काय वाटते तुमचं एकंदरीत? झाड एकदम ग्रीन आहे. आपल्याकडे पिवळं झाड दिसतच नाही. सर मी डोस आणला होता. आणि तुमच्या भागामध्ये पिवळं सोडून झाड दिसत नाही. मी डोस आणला जर माझ्याकडे 15-20 दिवस पडून होता. मला टाकता येत नव्हतं. यांचं SSM टाकून झालं. दर 2 दिवसात भाऊ काय रिझल्ट आहे सांगा. भाऊ काय रिझल्ट आहे मला टाकायचंय. क्युरियोसिटी. आणि प्रति झाड 1 किलो SSM टाकलं बर. आणि 4 किलो कृषी अमृत टाकलं. क्या बात आहे. एक नंबर मस्त. चार्जर चालू. म्हणजे बेसल डोस मध्ये RMPS जर नसेल तुम्ही SSM वापरू शकता. फक्त जास्त ताकदीने वापरा. ते विचारलं होतं सर आम्हाला ह्युमस गोल्ड जास्तच वापरावं लागेल असा हो एक हो अंदाज तुमच्या दिसतोय भागात आता. ह्युमस कारण गोल्ड की जास्त वापरा पाणी कारण तुमच्याकडे नायट्रोजन लेवल हाय आहे. आहे खूप आहे. तुम्ही जेवढं ह्युमस जास्त वापरा आपण ह्युमस गोल्ड जास्त वापराल ना तेवढे तुमचे पिकं स्ट्रॉंग राहतील. पिकं पाणी जास्त असल्यामुळे जळतात. जळतात. बरोबर आहे. तेच चुकलं. आणि पोषण नसल्यामुळे जळतात. पोषण जर भरपूर असेल तर तुमचं पिकं जळणार नाही. आता जसं भाऊ म्हटलं की मी पाणी दिलेलं नाही. त्यावेळी सुरुवातीला मी जेव्हा ज्वारी केली होती तर मला लोकांनी अरे पाणी द्या हो
पण मी घाबरून गेलो कारण की माझी सुरुवात होती. मी म्हटलं अरे आडवी म्हणजे उभी होती सर, पडलेली नव्हती. लोक त्यांच्या लेवलला नेल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. मी पाणी दिलं आणि ती पडायला लागले. हा, त्यामुळे सल्ले देणारे लोक काय करतात माहिती का, त्यांना असं वाटतं की मी वाटोळं झालं माझं, तसं याचं होऊ नाही, पण त्यांचं वेगळं काहीतरी करून वाटोळं होईल हे त्यांना कळतच नाही. बरोबर आहे की नाही? त्यांनी मातीचा काय केलाय, नाश केलाय, मातीला टाकलंय विष. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही सगळ्या पिकांमध्ये अशा प्रकारे जर केलं तर शेती फार काय सुंदर आहे आणि सोपी. म्हणजे या अवस्थेमध्ये लोकांनी आळीला फवारा मारता, या अवस्थेमध्ये तुमच्या बागेतून सुगंध येतो आणि लोकांच्या बागेमधून केमिकलचे वास येतात. नाही सर, इतकं अवघड आहे ना, तर रात्रीचं लोक पाणी भरतात असं ज्वारीतनं जावं लागतं आणि ते केमिकल मारलेलं राहतं पूर्ण. इतकं डोकं, इतका वास. भविष्य काय भविष्य? इथं जर मारलं ना तर जवळजवळ एक अर्धा किलोमीटर पर्यंत वास. का नाही त्याला दमा होणार सांगा? का नाही त्याला फुफ्फुसाचे वास आजार बेकार होणार? येतो सर. रोगार वगैरे असे किती किती नाव आहेत त्या केमिकलचे, काही सांगता येणार नाही. तुमचं नाव, नंबर, पत्ता सांगा. विकास आमराव पाटील, राहणार कोळगाव, 96 65 00 71 15. नावाप्रमाणे विकास केला बा तुम्ही. काय सर, 2013ला जेव्हा ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं काय बीएससी ऍग्रिकल्चर, तुम्ही बीएससी ॲग्री? हो, तर माझे वडील आणि त्यापासून आम्ही 2012 पासून कन्वर्जन करत होतो शेत जमिनीत. पहिले जर आम्ही समजा 100% वेगवेगळे बदल करायचे. हा 100% वापरलं, नंतर 90, 80, 70 अशा पर्सेंटेज डिक्रीज होतात. बर. पण आपले आज वडील 4 वर्षापूर्वी वारले, पण त्याच्यानंतर मग पूर्ण माझ्या जबाबदारी आली. मग मी सुरुवातीला पहिलं 1 वर्ष माझं थोडं घाबरण्यात गेलं. मी फक्त तुमच्या शेवटी व्हिडिओ बरोबर आहे. ग्रास्पिंग केली आणि मग पूर्ण हिंमत ज्वारीवर लावली. पहिलं पीक माझ्या आयुष्यातलं RNPH मी पूर्ण लावून दिली ताकद. आणि अनुभव घेतला. ही हाईट काहीच नाही सर. तेव्हा ती हाईट या हाईटला होते हा. आणि अक्षरशः हे जे आता हे नाही, त्या शेवटी RNPH ची ताकद वेगळी ना. हे जे पडतंय ना सर, हा हा, हे बघा, हे जे आहे ना हातावर, हे मी जर असं सरीतून जर गेलो भरून जायचा. भरून जायचं. आणि हे तरी ते सांगता येते ही 5 फूट आहे, म्हणजे 6 फूट अंतर होतं हे 2. सर ते पॅक होतं. लोकांना असं वाटायचं की पूर्ण ट्रॅक्टरने पेरलेली आहे. तर मला लोक विचारायचे, मग मी लोकांना सांगायचो हे चॅनल आहे, हे असे सर राम सर आहेत की हे शिक्षक होते, यांनी असं असं केलं, हे आपल्यासाठी लढतायत, हे असं करतायत. लोकांनी ऐकलं आज आलेलं आहे कोणीतरी. आणि पहिले सर एकच प्रश्न, नाही हा एजंट असेल आणि प्रचार करायचा. हा आणि हे किती लागतं पैसे. हा, एक लक्षात घ्या, शेतकरी नेहमी ना, म्हणजे विशेष पैशावरच करून येऊन विशेष प्रत्येक शेतकरी पहा, जेव्हा पिकाचा विषय येतो ना, तेव्हा पहिलं मला किती द्यावं लागेल, हा मी किती देणार आहे, माझं किती कमी होणार आहे, आपण मला किती मिळणार आहे याचा कधी विचार नाही हे करत. नाही, हे तुम्ही मानसिकता आमची बदलली की तुम्ही ठीक आहे केमिकलचा जर खर्च RNPH जास्त होत असेल, चला एक समजून घे. मग यांचा पण 32 तुम्हाला झाला ना, सूट आता गेले किती एवढं गेले ना, त्यांचा 32 झालाय ना, मग 32 होऊ दे, समाधान आहे का? नाही नाही त्यांचं सर. मला स्टार्टिंगला मला निंबू निघायला लागला, असं वाटायला लागलं हा निंबू उपटून फेकून द्यावा. का? कारण का त्याला डागी, 1 कॅरेट आणायचं, कायम बदनाम. अर्ध कॅरेट, अर्धी बादली बाहेर रस काढायची त्या निंबूची. म्हणजे किती खराब वाईट वाटतं निंबू. भाऊ आपल्याला. मग असं वाटायचं उपटून फेकून हा. द्यायचं. पण आपण जसं या टेक्नॉलॉजी उतरलो हा. तर विषय सुटून गेला. माझं नाव रवींद्र सुरेश महाजन, गाव कसगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 10 26. तुमचं मेडिकलचं कसं काय चाललंय सध्या? म्हणजे इकडे लक्ष किती आहे, मेडिकलवर किती आहे? मेडिकलवर आता 30% ACD 70%. क्या बात आहे. सर ते कधी फोन आमचं काहीतरी भाग्य, तुमचे पाय आमच्या जमिनीला लागले सर. 5-5 वर्ष बोरगावला वेटिंगला आहेत आपण सर भेटलो शेतकरी. होतो इथे 5 किलोमीटर. तेव्हा आम्ही 5-5 दोघं वर्ष जवळ वेटिंगला आहेत होतो. शेतकरी, तरी तुम्ही त्यांना भेटत नाही. आणि आज आमचं एवढं भाग्य की आमच्या शेतात आहेत तुम्ही आज. हा? आमचं आज हे चुकलं, केवढं आम्हाला भाग्य आहे आज- सर. म्हणजे थोडंसं मला उशिरा कळालं की तुम्ही वाड्याला येणार आहेत. नाहीतर मी यांना फोन आला तेव्हा मी एरोंडोलला होतो. असं कन्फर्म नव्हतं त्यांचा सर. फोन आला, मी एरोंडोलून इथे आलो, बापरे. तुम्ही वाड्याला होते. माझं अजून एक काम अर्जंट निघालं, मी 40 जाऊन परत येऊन गेलो. अरे आणि बापरे. तुम्हाला तुमचा जेव्हा मला फोन आला, तुम्हाला मी घ्यायला जिथून आलो बस स्टँडहून, मी फक्त 2 मिनिटं आधी फक्त गाडी घेतली आणि लगेच आलो. अरे बापरे. म्हणजे तुमच्या पुढे पुढे आलो होतो. तुम्हाला माहित नाही सर तुम्ही काय असते आमच्यासाठी. हा, आम्ही सर, पूर्ण मला- अभ्यास केलेला आहे सर. म्हणजे मी स्वतः ऍग्रिकल्चर केलं, मला माहिती केमिकल काय आहे. पण आज म्हणजे ज्यांचं आयुष्य, जे तुम्हाला जे कनेक्ट झाले, जे जोडतायत ना सर, आयुष्य बदलतंय आमचं. खूप थँक्यू सर्वांचे, खूप थँक्यू.